कोल्हापूरच्या मीना डोंगरे यांना सायबर गुन्हेगाराकडून 3,57,00,000ची फसवणूक, 42 लाखाची रक्कम पिंपरीच्या तरुणाच्या खात्यावर केली जमा, रक्कम त्वरित 70 खात्यावर ट्रान्सफर, संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात. यापूर्वीही असा गुन्हा दाखल असल्याची माहिती. सुतारवाडा परिसरात रात्रीतून विशेष यंत्रणेच्या सहाय्याने नालेसफाई, जेसीबी पोहोचू न शकल्याने रस्त्यावरूनच करण्यात आली सफाई. त्यासाठी 4 डंपर, अग्निशामक दल आणि 1 बंब तैनात. गोकुळ संघाची गुंतवणूक 322 कोटीवरून 512 कोटीवर, दूध दरात सरासरी 9 ते 12 रुपयाची भरीव वाढ, दैनंदिन दूध संकलन 12.22 लाखावरून 15.94 लाख लिटरवर. जयसिंगपूरचे पुजारी नितीन जंगली यांची 43.74 लाखाची फसवणूक, स्नेहा नारकर हिने कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचं दाखवला आमिष, लक्ष्मीपुरी पोलिसांकडून अटक, न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पलूस तालुका सांगली येथील उर्देचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू, मधुमेह व किडनी विकारासह होती करोनाबाधित. जिल्ह्यात आतापर्यंत 12 रुग्ण, 6 उपचाराधीन, 5 बरे तर 1चा मृत्यू.